अनैतिक संबंधातून सरपंचांची हत्या झाल्याचं भासवण्याचा कट. सुप्रिया सुळेंशी बोलताना देशमुख कुटुंबियांचा ग्रामस्थांचा बीड पोलिसांवर गंभीर आरोप. धस यांच्याकडूनही आरोपांना दुजोरा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा लढा आम्ही लढणार. देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करताना सुप्रिया सुळेंचा निर्धार. तर कुणाचीही भेट घेणार नसल्याचं म्हणत सुरेश धस या नटून. पतीला न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही. महादेव मुंडेंच्या पत्नीकडून उपोषणाचा निर्धार कायम. सुप्रिया सुळेंच्या भेटीदरम्यान मुंडे कुटुंब भाऊक. दिशा सालियांच्या कुटुंबाचे अश्रू पुसायला जाणार का? सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारताना नितेश राणेंकडून सरपंच हत्येची दिशा सालियन मृत्यू प्रकरणाशी तुलना. शिवप्रेमींच्या संतापानंतर छत्रपती संभाजीराजेंबद्दलचा विकिपीडियावरचा मराठीतला आक्षेपार्ह मजकूर हटवला. इंग्रजी मजकूर अजूनही कायम. तात्काळ कारवाई करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. सुरक्षा कमी केल्याने शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नाराज. भाजपसह इतर पक्षाच्या आमदारांच्या सुरक्षेतही कपात. शिंदे फडणवीसांमधल्या शीतयुद्धाची पुन्हा चर्चा. एकनाथ शिंदेंमार्फत दबाव आणून तानाजी सावंतांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी 48 पोलिसांची नियुक्ती केल्याचं उघड. फडणवीसांच्या दणक्यानंतर आता एकच पोलीस सुरक्षा रक्षक. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा नवा प्लॅन. 22 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान काहीतरी मोठ्या गोष्टी कराव्या लागणार. तसंच प्रत्येक गावात एक सेवक नेमणार. जरांगेंची घोषणा. मीरा रोडमधल्या एका सोसायटीत कार चालकाची गुंडगिरी. 8 जणांना कारखाली चिरडण्याचा प्रयत्न. आरोपी दारूच्या नशेत असल्याची माहिती. रणवीर अलाहाबादियाच्या डोक्यातच घाण. सुप्रीम कोर्टाचा संताप. मात्र अलाहाबादियाला अटकेपासून दिलासा. नव्यानं एफआयआर नोंदवण्यास मनाई. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचं लाक्षणिक उपोषण मागे. तर कुस्तीच्या मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयासमोर उपोषण करण्याचाही दिला इशारा. मुख्य निवडणूक आयुक्तांची मध्यरात्री केलेली नियुक्ती उद्धटपणाची. विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका. काँग्रेस नियुक्तीला आव्हान देण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.